देन वी विल सी दी कंडिशन्स अँड वॉरंटीज. व्हॉट इज कंडिशन्स, प्रतिबंध काय आहे, आणि आश्वासने म्हणजे वॉरंटीज काय ते आपण पाहणार आहोत. बट त्याच्या आधी एक थेरी आहे. बायर बिहेवियर म्हणजे क्रेत्याने सावधान कसे असले पाहिजे. एखाद्या वस्तूच्या विक्रीसंबंधी जर आपण पाहतो तर बायरने सावध असले पाहिजे, हा नियम लागू होतो. या नियमाचा अर्थ असा आहे की क्रेत्याने म्हणजे बायरने स्वतः मालाचे नीट परीक्षण करणे असणे गरजेचे आहे. त्या मालाची प्रत कशी आहे, उपयुक्तता कशी आहे, त्याच्यातले गुणधर्म काय आहे, त्याच्याबद्दल समाधान झाल्यावरच एखादी गोष्ट आपण खरेदी करावी. आणि जोही काही प्रोडक्ट आपण खरेदी करतो आहे त्याच्याबद्दल बायरला म्हणजे जो खरेदी करणारा आहे त्याला विक्रेत्याचे कर्तव्य नसते. पण वस्तूत जर दोष आढळून जर येत आहे तर त्यावेळी त्या दोषाबद्दल विक्रेत्याला जबाबदार मानले जाणार नाही. कारण ती जी चूक आहे ती क्रेत्याची असे मानले जाते, खरेदी करणाऱ्याची मानली जाते. देन त्यांनी म्हटलं की व्हॉट इज कंडिशन्स. अकॉर्डिंग टू द सेल्स गुड्स ॲक्ट 1930 देअर आर सम स्पेसिफिक थिंग्स which are connecting with the major part of a sale of goods contract. In a simple term, if some essential part is removed from the contract of a sale, then such contract having no legal value. It means that if someone wants to purchase fan, or someone wants to purchase television, or someone wants to purchase a book, all three types of goods, if someone wants to purchase, the basic main condition is attached herewith. फर्स्ट कंडिशन आहे वाय वी पीपल परचेस फॅन. आन्सर इज दॅट की वी वॉन्ट टू टेक केअर ऑफ इट. सेकंड आहे वाय वी परचेस अ टेलिव्हिजन. आन्सर इज दॅट की वी वॉन्ट टू सी व्हेरियस प्रोग्राम्स फॉर अवर एंटरटेनमेंट फ्रॉम टी व्ही. इट मीन्स दॅट टू प्रोव्हाइडिंग अ गुड पिक्चर अँड इट इज अ बेसिक कंडिशन्स ऑफ एव्हरी टी व्ही. अँड टू प्रोव्हाइड ॲप्रोप्रिएट एअर टू एव्हरी वन, इट इज अ बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द पर्चेसिंग ऑफ फॅन. नक्कीच सगळ्यांनाच आपण जर फॅन घेतो आहे तर ते सगळ्यांनाच त्याची हवा मिळाली पाहिजे यासाठी घेतो आहे, कोणालाही गरमी व्हावी नाही म्हणून. आणि टेलिव्हिजन जर पाहतो म्हटलं तर टेलिव्हिजन आपण वॉचिंग द टी व्ही प्रोग्राम, एखादा टी व्ही प्रोग्राम पाहण्यासाठी घेत असतो. तर ह्या सगळ्या ज्या सोयी आहेत त्या आपण आपल्या बेसिक कंडिशन्स पाहूनच घेत असतो. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कंडिशन. According to the under section 12 2, a condition is a stimulations essential to the main purpose of a contract. If it is a breaches of which gives a rise to a right to treat the contract as reputed, there are several types of examples which make focus on the meaning of conditions. प्रतिबंध काय आपण म्हणू शकतो की एखाद्या वस्तूच्या विक्रीबद्दल क्रेत्याने सावधान असले पाहिजे. हा नियम सगळ्यांनाच लागू होत असला पण तरीसुद्धा बऱ्याचदा काय होतं की विक्रीचा जो करार असतो, कायदा असतो, हा अथवा बंधनाच्या स्टिम्युलेशन्सवर आधारित असतो, बंधनावर आधारित असतो. याचा अर्थ असा होतो की वस्तूंच्या गुणांबद्दल किंवा त्याच्या उपयोगाबद्दल विक्रेत्याला स्पष्ट माहिती देऊन म्हणजे जो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी केल्यास वस्तूतील दोषाची जबाबदारी ही विक्रेत्यावर येऊन पडते. अशा परिस्थितीत काय होतं की क्रेत्याने सावधान असलं पाहिजे. क्रेता आणि विक्रेता यांच्या दोघांच्या संवादातील वर्णन आणि बंधनं हे बांधलेले असतात. अशा प्रकारची जी बंधने असतात त्यांना अभिसंविदा स्टिम्युलेशन्स एकतर प्रतिबंध असतात किंवा काही आश्वासने असतात. प्रसविंदेच्या मुख्य उद्देशासाठी किंवा पूर्तीसाठी जे बंधन आवश्यक अथवा मूलभूत स्वरूपाचे असते आणि ज्याचा भंग झाल्यास प्रसविंदा सोडून देण्याचा अधिकार प्राप्त होतो त्या बंधनाला प्रतिबंध असे म्हणतात. म्हणजेच वॉरंटीज कंडिशन्स असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्टी जर आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे भेटत नाही आहे, आपल्याला त्या बाबतीमध्ये जर आपण म्हणू शकतो की आपण जर कन्फर्म नाही आहेत तर आपण ती गोष्ट सोडून देऊ शकतो, त्याचा अधिकार आपण सोडून देऊ शकतो. त्याला आपण म्हणू शकतो की कंडिशन्स. देन त्याच्यानंतर आहे की व्हॉट इज वॉरंटीज. वॉरंटीज काय आहे की अकॉर्डिंग टू द अंडर सेक्शन 12(3), वॉरंटी इज अ स्टिम्युलेशन्स collateral to the main purpose of the contract, a breach of which gives rise to a claim for damages, but not to right to reject to entire contract, as well as he have no reputed entire contract of a sale with the help of above mentions example again, but it is the context of warranty but not in the references of conditions.
एखाद्या प्रस्तावनेच्या मुख्य उद्देशाच्या पूर्तीकरता जी बंधने पूरक आणि समपार्श्विक म्हणजे कलेक्चर स्वरूपाची असतात आणि जी बंधने पाळली नाहीत तर फक्त क्षतिपूर्तीचा अभियोग चालवण्याचा अधिकार मिळतो. या प्रस्तावना जो आहे तो सोडून देता येत नाही. त्या बंधनांना आश्वासने असे म्हणतात. म्हणजेच काय तर एखाद्या प्रस्तावनेचे पक्ष एखादी अट प्रस्तावनेची मूलभूत किंवा आवश्यक अट न मानता गौण अट म्हणून ती समजतात. त्यावेळी ते आश्वासने ठरते. त्यावेळेला ते वॉरंटी म्हणून ठरते. त्याच्यानंतर त्यांनी खाली काही डिफरन्स बिटवीन दी कंडिशन्स अँड वॉरंटीज दिलेले आहे. कंडिशन्स अँड वॉरंटीज एरिया ऑफ स्टिम्युलेशन्स कंडिशन्समध्ये म्हटलं आहे की इट इज अ स्टिम्युलेशन विच इज इसेन्शियल टू द मेन पर्पज ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. Warranty says that it is a stimulation which is only subsidiary or collector to the main purpose of a contract. Second आहे purpose of fulfillment. A contract of a sale cannot be fulfilled unless the conditions to it in then it is a fulfilled. आणि वॉरंटीमध्ये म्हटलं की इट इज नॉट विटल इम्पॉर्टन्स द मेन कॉन्ट्रॅक्ट कॅन बी फुलफिल्ड इवन इफ द वॉरंटी कॅन नॉट बी फुलफिल्ड. Right of remediations. The breach of conditions gives a right of remediations of entire contract as well as claim damage too. Warranty says that the breach of warranty gives right to a party to claim only damages, but he hasn't right to remediate the entire contract of sale.